नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते की नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 ऐवजी 9,000 रुपये दिले जातील. तसेच खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले होते. अर्थसंकल्पात निधी नाही, सरकारकडून हालचालही नाही. या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी 3,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद आवश्यक होती. मात्र नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी सरकारच्या स्तरावर कोणतीही हालचाल झालेली नाही. खरीप सुरू पण हप्ता मिळालेला नाही. नमो शेतकरी सन्मान योजनेचा 7वा हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीत मिळणे अपेक्षित होते. सध्या जून महिना सुरू असूनही अजून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. दरम्यान राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पेरण्या सुरू आहेत. बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना निधीची गरज आहे. मात्र हा निधी अजून मिळालेला नाही. ॲग्रिस्ट्रॅक क्रमांक लागू न झाल्याने संभ्रम. नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी अजून ॲग्रिस्ट्रॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला नाही. मात्र पुढील काळात तो अनिवार्य करण्यात येईल अशी शक्यता आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार सध्या योजनेचा हप्ता ॲग्रिस्टॅग क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांनाही दिला जात आहे. राज्यातील 93 लाख शेतकरी पात्र, मात्र हप्ता रखडला. या योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी राज्यभरात 93,07,721 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यात अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव यासारख्या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांची नाराजी वाढते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आर्थिक सहाय्याचे आश्वासन आणि खरीपपूर्वी हप्ता देण्याची घोषणा प्रत्यक्षात आली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खरीप हंगाम सुरू झालेला असून खर्च वाढलेला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेऊन हप्ता वितरित करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.